नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी मच्छी फ्राय करणार आहे। तर त्यासाठी मी असे मच्छीचे तुकडे करून घेतलेत। तर स्वच्छ असे धुवून आता त्या तुकड्यांना आपल्याला आलं लसूण मिरचीची पेस्ट लावून घ्यायची आहे। तर मी पूर्ण अशी सगळ्या तुकड्यांना लागेल अशी आलं लसूण मिरचीची पेस्ट लावले। तर त्यावर मीठ घालायचं, मीठ पण सारखं चोळून घ्यायचं। तर आता मी हे चिंचेचं पाणी करून ठेवलेलं, तर असं जाडसर पाणी त्यावर घालते। ते सुद्धा पूर्ण असं मच्छीला लावून घ्यायचं। तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण असं लावून घेते। आता यावर आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर आता मी लाल तिखट घालते, 2 चमचे हळद घालते, 1 चमचा गरम मसाला 1 चमचा घालून घ्यायचा। आता हे मिक्स करून घ्यायचं पूर्ण। याला मच्छीला पूर्ण असं लागलं पाहिजे, असं चोळून घ्यायचं। आणि ही मच्छी आपल्याला अर्धा तास अशी झाकून ठेवायची आहे। त्यानंतर आता आपल्याला फ्राय करण्यासाठी रवा घेते, त्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचे पीठ घातले। तर आता हे मिक्स करून त्यामध्ये मसाले घालायचे थोडे थोडे। तर मीठ घालते थोडं मी, 1 चमचा असं लाल तिखट घालायचं, हळद, गरम मसाला। आता हे मिक्स करून घ्यायचं पूर्ण। मिक्स झालं की हे आपण जे मच्छीचे पीस ठेवलेत ते याला असे बुडवून घ्यायचे दोन्ही बाजूनी। तर 4-5 असे पीस बुडवून पीठ लावून असं ठेवून द्यायचे। आता पॅनमध्ये तेल घालून घेते। तेल गरम झालं की त्यावर हे पीस सारखे ठेवून द्यायचे। अशा पद्धतीने आता हे उलटून घ्यायचे आपल्याला। तर असे खरपूस असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर एका बाजूने तळून झालेत, आता हे उलटे करायचे। तर अशा पद्धतीने हे मी उलटे करून घेतलेत। तर दोन्ही बाजूने सारखे तळून घ्यायचे। तर त्यावर मी पुन्हा तेल घालून घेते, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले तळले जातात। तर आपले छान खरपूस असे पीस तळलेले गेलेले आहेत। तर आता ते काढून घ्यायचे आपण। तर मी प्लेटमध्ये काढून घेते। तर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली मच्छी फ्राय
डिश तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ? तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.